आज त्याच मतदारसंघात जिथं मुबलक पाणी स्वच्छ पाणी मिळतं त्याच मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय जेव्हा वेदना होतात की त्या गावांमध्ये आपण जातो आणि गावामध्ये जात असताना पाणी आलेलं असते आणि पाण्याला त्या नळ जेव्हा तो काढलेला घरासमोर त्याला तोटी नसते आणि नालीला पाणी वाहत जाते एवढं चांगलं पाणी जे लोकांना थेंब थेंब पाण्यासाठी तरसावं लागतं मतदारसंघात माझ्या नदीत या नाल्यानं पाणी वाहत कितीतरी गावामध्ये मी प्रबोधनाचं काम केलं जाऊन बसलो लोकांना समजावलं 100-150 महिना द्यावा लागतो पाणी पुरवठा योजना चालवायची आहे चांगल्या प्रकारे पिढ्यानपिढ्यासाठी तेही द्यायला तयार नसतात पाण्याची नासाडी होते डोळ्यांनी पाहावी लागते 8-10 गावचे जेव्हा आमदारकीचा विचार केला नाही लोकांना एकच सांगितलं पाणी जर हे होत नसेल तुम्ही वाचत नसाल वाया गमत असाल तर पाणी कट करेल अधिकारी म्हणू शकता आमदार नाही म्हणू शकत पण ती ताकद दाखवली पाण्याचे गाव कट केले तरी अजून काही गावांमध्ये नळाला तोट्याच नाही लाखो लिटर पाणी वाहून जातं हे दुर्दैवी आणि दुःख आहे ज्या पाण्यासाठी आपण तळमळतो तेच पाणी लोकांना वायारती जातं आणि म्हणून माझ्या शेवटी फक्त एकच सांगणार आहे माझ्या या सभागृहाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील जनतेचा पाया पडून माझी विनंती आहे की बाबांनो एक थेंब सुद्धा मतदारसंघातलं पाणी वाया गमावू नका त्याची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र